श्री स्वामी समर्थ. हाय, कसे आहात सगळे? मजेतात, मजेतच राहावा. कारण की प्रत्येक वेळेस विचारल्यावर हा शब्द आला पाहिजे की मी खूप मस्त आहे, हॅपी आहे, लय भारी आहे. आता ते वाचलंच असं, सेल्फ लव्ह, स्वतःवर 21 दिवस प्रेम करा. आता 21 दिवस प्रेम करा म्हणजे फक्त काय 21 दिवसच आपल्याला प्रेम करायचं नाही, तर आपल्याला डेली स्वतःवर प्रेम करायचंय. आता स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? आता मी माझ्या फ्रेंड लोकांमध्ये विचारलं होतं, तुम्ही सेल्फ लव्ह करता का? तुम्ही कधी स्वतःवर प्रेम केलंय का? मला रिएक्शन असे बघायला भेटले होते. कारण की त्यांचं सांगण्या अगोदर माझं सांगते, जेव्हा मी सेल्फ लव्ह करायला चालू केलं होतं, ऍक्च्युली मला काहीच माहित नव्हतं. यस बी माहित नव्हतं सेल्फ लव्ह मधला म्हणजे काय असते ते स्वतःवर प्रेम करायचं. कोणाकोणाचं रिएक्शन असं होतं, सेल्फ लव्ह, हा मी स्वतःवर प्रेम करते, मी आधी स्वतःचा विचार करते. सेल्फ लव्ह करणं किंवा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतः म्हणजे हे नाही की मी पण आणणं मध्ये, स्वतःवर प्रेम करायचंय आपल्याला, दुसरं काही करायचं नाही. आणि कोणाकोणाचं रिएक्शन तर असं होतं, हो स्वतःवर प्रेम म्हणजे ते कसं असतंय? असं काही नाही बाबा. खूप दिवस झालं माझ्या पण मनात चाललं होतं की मला ही सिरीज काढायची आहे 21 दिवसाची. कारण की या धावपळीच्या युगामध्ये ना आता हेच चाललंय, टेन्शन टेन्शन, डिप्रेशन, टेन्शन टेन्शन, पैसा, घर दार, संसार, लेकरं बाळ, लवर, बापरे खूप काही गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये माणूस स्वतःला पूर्णपणे विसरून जाते. आणि मी म्हणलं ना, स्वतः मलाच माहित नव्हतं सेल्फ लव्ह म्हणजे काय असते. ही सेशन मी पैसे देऊन शिकलीये किंवा त्याच्यामध्ये उतरलीये. आणि मला असं कुठेतरी वाटलं होतं की ही गरज आहे सगळ्यांसाठी की सेल्फ लव्ह करायची. आणि सेल्फ लव्हचे फायदे काय असते ते सुद्धा मी तुम्हाला सगळ्या सिरीज मध्ये हळूहळू सांगेन. खूप दिवस झालं माझी इच्छा होती की सिरीज काढायची म्हणून, पण त्या गोष्टीसाठी मीच तयार नव्हते. कारण मी त्या गोष्टीत उतरत होते आणि आता पण मी काही गोष्टी शिकतच आहे, फक्त मला त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात. आणि जास्त वेळ न घेता की 21 दिवस आपल्याला असं काय करायचंय, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, थॉटफुल आहेत, ते सगळ्यांसाठी आहेत. मेल फिमेल सगळे करू शकतात. सगळ्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकायचंय. आणि ही शिकणंच नाही, सिरियसली 100% तुम्ही विश्वास ठेवा की ज्यावेळेस हे 21 दिवसाचं तुम्ही सेशन सिरियस करताल ना, त्यावेळेस तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी कधी ऐकलं नसेल, कधी पाहिलं नसेल, कधी तरी सुद्धा तुम्ही ना स्वतःवर प्रेम करायला शिकताल. 21 दिवस तर आल्यानंतर तर तुम्ही पुढे डुबलेले असतात स्वतःमध्ये. पण त्याच गोष्टी जर तुम्ही चालू केल्या ना, एकदम 5 ते 6 दिवसामध्येच तुम्हाला ना तुमच्यामध्ये प्रेम डेव्हलप व्हायला समजून येईल. आणि एकच करायचंय, एनी हाव एनी कॉस्ट तुम्हाला 21 दिवस ह्याच्यात उतरायचं. कारण स्वतःची चॉईस केली आहे ना प्रेम करायला, मग केलंच पाहिजे. आणि नक्की करा, तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला कळेल. आणि आता आपण मॅजिक चालू करू 21 दिवसाचं. तर एकदम सोपं आहे. तुम्ही कोण्याही जातीचे असू द्या, तुम्ही कुठलेही असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, अदर राज्यातले असू द्या, कुठलेही तुम्ही कसेही असू द्या, काळे गोरे बिरे सगळं कसेही असू द्या, तुम्ही पाणी पिता आणि आपल्याला त्या पाण्यावरच प्रयोग करायचा. माझ्यावर विश्वास नका ठेवू, हे सायंटिफिक रिझन आहे की पाण्याची पण एक मेमरी असते. माझ्यावर विश्वास नका ठेवू, गुगल सर्च करा, कारण तुम्हाला कळेल तिथं. हो, पाण्याची पण एक मेमरी असते. आणि असं पण पाहिलंय, ज्यावेळेस आपण पाणी अफम करून पितो ना, त्यावेळेस पाणी आपण जास्त पितो. आणि पाणी शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो आपल्याला हे पाणी जादू करणार आहे. हो, हे पाणी आपल्या आयुष्यामध्ये प्रेम भरणार आहे. आता तुम्ही म्हणताल, हे पाणी प्रेम भरणार आहे? हो, हेच पाणी आपल्याला आयुष्यामध्ये ना प्रेमात पडायला शिकवणार आहे. फक्त आणि फक्त काय करायचंय, असा एक ग्लास पाणी घ्यायचाय. दिवसभरात तुम्ही जितकी वेळेस पाणी पिचाल त्यावेळेस. आणि कशाने प्या, बॉटलला पण असू द्या, फक्त बॉटलने प्लास्टिकच्या पाणी शरीरासाठी चांगलं नाही म्हणून. बाकी तुम्ही कशामध्ये पण पाणी पिऊ शकता, कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये पाणी पिऊ शकता. सो हे पाणी घ्यायचंय, ह्या पाण्याला पाहायचंय आणि पहा त्या पाण्याला बोलायचंय. आपल्याला काय बोलायचंय? आय एम द बेस्ट, आय डिझर्व द बेस्ट. काय बोलायचंय? आय एम द बेस्ट, आय डिझर्व द बेस्ट. कोणत्याही लँग्वेज मध्ये बोला. हो, मराठीत पण बोलू शकता, मी खूप खास आहे आणि माझ्यासाठी सगळ्या गोष्टी खास आहेत. हो, आणि हिंदीत पण बोलू शकता. हो, मैं बहुत बेहतरीन हूँ और मेरे लिए सारी चीजें बेहतरीन से भी बेहतर हो सकती है. हे एवढं तुम्हाला पाण्याला बोलायचंय. आणि हे पाणी घुट घुट करून प्यायचंय आणि फील करायचंय पाणी पिताना. हो, पाणी पिताना फील करायचंय. मग तुम्ही घरात असू द्या, बाहेर असू द्या, कुठेही असू द्या, ऑफिसमध्ये असू द्या. आणि काही वेळेस असं होतं ना की आपण बाहेर लोकांसमोर असं नाही बोलू शकत ना, कसं तरी फील होतं ना आपल्याला. काय नाही करायचं, ग्लास घ्यायचा, मी तुम्हाला करून दाखवते. फक्त 10 सेकंद देऊ शकता ना स्वतःसाठी. सो असं
पुरा ग्लास संपलाय. बस हे तुम्हाला डेली करायचंय. डेली किती दिवस? 21 दिवस. आता ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण काम जादूचं करणार आहेत. म्हणून हे तुम्हाला डेली करायचंय. 21 दिवस करायचंय आणि ह्याचे मी फायदे पण सांगणार आहे. आणि प्लीज प्लीज त्याच्यानं सोडू नका. खूप छान आहे, ग्रेटफुल आहे आणि ह्याचे फायदे पण खूप आहेत. आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी मॅनिफेस्ट करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही जर तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडताय तर. काळजी घ्या, खूप मस्त राहा, मजेत राहा, स्वतःवर खूप सारं प्रेम करा आणि माझ्या पण चॅनलला प्रेम द्या. सो सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना गरज आहे ह्या व्हिडिओची प्लीज त्यांना सेंड करा. बाय. I love you, all of you.